करतो आणि त्या रमेश पाटील नावाच्या गुंडाला तर तडीपार केलं पाहिजे, मोका लावला पाहिजे. एवढे त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हे आहेत की म्हणजे खंडणीचे गुन्हे देणं वगैरे जो प्रकार वाढीला लागलाय विनाकारण, आणि त्याला एक चाप बसवण्याचा प्रयत्न आज या सभागृहाच्या माध्यमातून होतोय. कारण सभापती महोदय नारायण राणे साहेब असतील, गुलाबराव पाटील असतील, जानकर साहेब असतील, जवळपास 12 लोकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. आणि मी तिथल्या सीपींशी बोललो औरंगाबादच्या संभाजीनगरच्या, तर त्यांनी सांगितलं याला खंडणीचे गुन्हे आहेत, 10-12 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. म्हणजे ओवाळून टाकलेले काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक हे वातावरण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुढाऱ्यांना आणि नेत्यांना शिव्या दिल्या की सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलं जातं आणि प्रसार माध्यमही ते बेप टिवटिव वाजवून त्या ठिकाणी दाखवतात. तर मला वाटतं अशा प्रवृत्तींना